लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिकमध्ये होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025चा दिमागदार समारोप. 4.99% गृहकर्ज योजना, हरित नाशिकचा संदेश आणि नाशिककरांचा विक्रमी प्रतिसाद. नाशिकमध्ये आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025चा डोंगरे वसतिगृह मैदानावर दिमागदार समारोप झाला आहे. घर, गुंतवणूक आणि आधुनिक जीवनशैलीचा संगम साधणाऱ्या या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेल्या विक्रमी प्रतिसादाने आयोजक उत्साहित झाले आहेत. नरेडको नाशिकच्या वतीने आयोजित हा एक्स्पो 18 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडला. घर खरेदी, प्लॉट, कमर्शियल प्रॉपर्टी, इंटिरियर, स्मार्ट होम सोल्युशन्स आणि गृहकर्ज या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. एक्स्पोचं मुख्य आकर्षण ठरलेली 4.99% गृहकर्ज योजना आणि दर्शकांच्या संख्येनुसार झाडे लावली जातील हा हरित संदेश अत्यंत उल्लेखनीय ठरला. त्यामुळे होमेथॉनची प्रतिमा केवळ व्यावसायिक कार्यक्रमापेक्षा सामाजिक बांधिलकी जपणारी म्हणून निर्माण झाली. 4 दिवसात 40 ते 45 हजार नागरिकांनी भेट दिली असून 312 घर खरेदी बुकिंग झाले. बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला 10 ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आल्यानं आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. लॉंग विकेंडमुळे अनेक कुटुंबांनी साईट व्हिजिट करून सदनिकेचे, प्लॉटचे व कमर्शियल प्रॉपर्टीचे थेट बुकिंग केले. गंगापूर रोड, नवशा गणपती, सोमेश्वर परिसर आणि नाशिकमध्ये 45 मजली इमारतींच्या प्रस्तावित प्रकल्पांनी नाशिककरांचे लक्ष वेधले. नरेडकोच्या मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि सचिव शंतनू देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक्स्पोला मिळालेला प्रतिसाद नाशिक रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. या उपक्रमासाठी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ABH डेव्हलपर्स आणि ललित रुंगटा ग्रुप यांचे सहकार्य लाभले, तर आयोजनात नरेडको नाशिक टीमने महत्त्वाची भूमिका निभावली. एकूणच होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025ने नाशिकच्या गृहविकास क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि हरित विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. सुरू असलेल्या नरेडको आयोजित होमेथॉन या प्रदर्शनाला नाशिककर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वप्रथम मी नरेडको नाशिकतर्फे सर्व नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानतो. 18 तारखेला उद्घाटन झाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत या प्रदर्शनाला अंदाजे 30 ते 35 हजार नाशिकच्या नागरिकांनी भेट दिली आणि आमच्या सभासदांची म्हणजे ज्या बिल्डर्स लोकांनी इथे स्टॉल लावलेले आहेत त्यांचे साधारण 150 ते 200च्या वरती बुकिंग झालेले आहेत. फ्लॅट्सचे बुकिंग झाले आहेत, कमर्शियल स्पेसेसची बुकिंग झालेले आहेत, कोणाचे प्लॉट्सचे पण बुकिंग झालेले आहेत. आणि हे होमेथॉनचं 3रं वर्ष आहे. दर 2 वर्षांनी होमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन नरेडको करत असतं आणि दर वेळेप्रमाणे यावर्षी देखील नरेडकोला नाशिककरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि नाशिककरांचं एक आता कुटुंबासकट येऊन इथे एक वेळ व्यतीत करायचं एक प्रदर्शन झालेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढील प्रदर्शनाला देखील ते असाच प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील गवारे, अध्यक्ष नरेडको नाशिक. आज 18, 19, 20 आणि 21 डोंगरे वसतिगृहावर नरेडको नाशिकतर्फे प्रॉपर्टी एक्झिबिशन होमेथॉन 3 हे अतिशय चांगल्या रिस्पॉन्समध्ये सादर झाले. यामध्ये साधारणतः 15,000+ लोकांनी रजिस्ट्रेशन केले. नरेडकोने जे कबूल केलं होतं की जेवढे रजिस्ट्रेशन करतील तेवढे आम्ही झाडं लावू. झाडं लावू नव्हे तर झाडं नरेडको जोपासणार आहे. एकंदरीत आमच्या या होमेथॉन 3मध्ये 40 ते 45 हजार लोकांनी व्हिजिट केलेली आहे. हा एक अभूतपूर्व रिस्पॉन्स आहे. आणि त्याचबरोबर आम्ही डिक्लेअर केलं होतं की जे लोक ऑन द स्पॉट बुकिंग करतील त्यांना आम्ही 10 ग्रॅम चांदीचं नाणं नरेडकोकडनं भेट देऊ. तर जवळपास आत्ताच आमचे लोक अजून कॅल्क्युलेट करत आहेत, परंतु माझ्याकडे जो आकडा आलेला आहे 310+ लोकांना नरेडकोने चांदीचं नाणं दिलेलं आहे. मला असं वाटतं की नरेडकोचे जे होमेथॉन 3 आहे हे अगदी यशस्वी ठरलेले आहे आणि हा अभूतपूर्व रिस्पॉन्स पाहून नरेडको टीममध्ये एक जोश वातावरण तयार झालेलं आहे. धन्यवाद 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 नाशिककर, धन्यवाद. मैं सारंग मांडवीकर, जनरल मैनेजर BSNL नाशिक.
हम लोग इस समय इसी इवेंट में उपस्थित हैं और हम इस इवेंट के टेलीकम्युनिकेशन पार्टनर हैं। हमें नरेडको ने इनवाइट किया टू बिकम द पार्टनर एंड हम लोग सहर्ष तैयार हो गए। ये बहुत ही बड़ा अच्छा कार्यक्रम यहाँ हुआ है। 100 से ज़्यादा स्टॉल्स यहाँ पे आए हैं। बहुत 100 करोड़ से ऊपर की बिक्री हुई है और फुटफॉल काफ़ी अच्छा है। और जो इन्होंने कमिट किया है कि जितने लोग यहाँ पे आएंगे उतने ही ये लोग पेड़ भी बाहर लगाएंगे, तो ये सस्टेनेबिलिटी के लिए बहुत अच्छा एक अवसर है कि सभी लोग पर्यावरण के बारे में सोच रहे हैं, सभी लोग कम्युनिकेशन के बारे में सोच रहे हैं। बहुत सारे बिल्डर्स अब BSNL के स्मार्ट सॉल्यूशंस लेने को तैयार हैं, इंडस्ट्री स्मार्ट सॉल्यूशंस लेने को तैयार हैं। और पब्लिक के लिए जो हम लोग जनरली करते हैं, तो हम लोग अब स्पेसिफिकली एंटरप्राइज बिजनेस बिल्डर्स और इंडस्ट्रीज और इवन हम लोग ट्राइबल्स में जाके हम लोग टावर्स लगाते हैं। तो जो एक PSU का काम होता है कि सबको सर्व करना, चाहे क्लासेस हो चाहे मासेस, तो BSNL उसके लिए रेडी है। हर बिग इवेंट जो यहाँ होगा नासिक में, उसके कम्युनिकेशन पार्टनर बनने के लिए हम लोग पूरी तरीके से तैयार हैं। और थैंक यू नरेडको फॉर कॉलिंग अस। और एक जो न्यूज़ हम लोग आपसे शेयर करना चाहते हैं कि हम लोग यहाँ नहीं रुकेंगे, हम लोग और नरेडको BSNL नरेडको को हम इंटरनेशनल लेके चले जाएंगे। जितने भी इवेंट नरेडको की किसी भी सिटी में होंगे, BSNL उसका कम्युनिकेशन पार्टनर होगा। उसके लिए मेरी प्रेसिडेंट सुनील गवादे जी और हमारे जो हेड हैं उनसे बात हुई है। कुछ हम लोग कम्युनिकेशन करेंगे और वो फाइनल करके इस चीज़ को हम हमेशा के लिए एक इंक पैक्ट कर लेंगे कि जहाँ नरेडको है वहाँ BSNL है। आपको कहीं जाने की ज़रूरत नहीं है। हमने यहाँ पूरे सभी डोम्स में फ्री वाईफाई उपलब्ध कराया है ताकि जो पार्टिसिपेंट्स हैं वो अपना 3D जो उनको दिखाना है वर्चुअल रियलिटी, वो वाईफाई पे दिखा सके, कस्टमर उसको फील कर सके। और हमको जो स्टॉल मिला है उस पर भी बहुत अच्छा हम लोग को प्रतिसाद मिला है। 500 से ऊपर हम लोग को क्वेरीज मिली हैं, जिससे अल्टीमेटली कनेक्शन में कन्वर्ट होगा। नमस्कार, मी जयेश ठक्कर, कन्व्हेनर होमेथॉन नाशिक नरेडको। आज होमेथॉनचा समारोपची वेळपर्यंत आपण आलेलो आहोत। संध्याकाळची 7:45 झालेली आहे। एक अर्ध्या तासात 8:30 वाजता होमेथॉनचा आज समारोप होणार आहे। सांगायला अतिशय आनंद होतोय का गेले 4ही दिवस खूप चांगला प्रतिसाद आणि सगळ्या स्टॉल धारकांना, मटेरियल स्टॉल धारकांना देखील बुकिंग झालेली आहे। म्हणजे व्हिजिटर मला वाटतं 40 ते 50 हजार पर्यंत गेलेला असेल। बुकिंगचा आकडा सुद्धा 300 पार होऊन गेला असावा असा माझा अंदाज आहे। रात्री 8:30-9ला मला ते परफेक्ट फिगर कळणार आहे। आणि मी नाशिककरांचा, सर्व पार्टिसिपंट लोकांचा, माझे सहकारी, माझं नरेडकोची टीम, या सगळ्यांचा आभार मानतो। विशेष करून सगळे मीडियाचा आभार मानतो, ज्यांनी मीडियाला आम्हाला चांगली बातमी कव्हरेज दिलं। मग तो प्रिंट मीडिया असो, TV असो, रेडिओ असो, ऑनलाईन असो, ह्या सगळ्यांचा आभार मानतो। वेळोवेळी सहकार्य केले सर्व लोकांचा मी आभार मानतो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.